तर आपण आज बिर्याणी बनवणार आहोत. बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, 1 किलो चिकन, नमक, दही, खडा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तूप आणि धना पावडर, लिंबू, सर्व बाकीचे मसाले आणि खडे मसाले, आलं लसूण पेस्ट. आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून भिजू घालून घेऊया. आता हे तांदूळ आपण 15 मिनिटासाठी भिजू घालून ठेवूया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांदा तळून घेऊया. कांदा तळून घेईपर्यंत आपण चिकन पूर्ण त्याला ही लावून घेऊया, सगळे मसाले लावून घेऊया. हो. कश्मीरी लाल मिरची पावडर, थोडी हळद, थोडा गरम मसाला टाकूया. आता टाकून घेऊया. लिंबू पिळून घेऊया आता आपण. आलं लसूण पेस्ट आपण टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर आणि नंतर हे एकदा मिक्स करून घेऊया सगळं. दहा मिनिटासाठी झाकून घेऊया आपण. कांदा एकदा जरा हलवून घेऊया. बघूया किती तळायला लागला. आता तळत यायला लागला आपला कांदा. थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. आता आपण बिर्याणीच्या भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात जरा खडे मसाले टाकून घेऊया. हा लिंबू पण टाकून घेऊया आणि थोडंसं तूप टाकून घेऊया. आता थोडं मीठ टाकूया. पाण्याला उकळी आली का मग आपण लगेच बिर्याणीचा भात टाकूया. थोडे आपण कसुरी मेथी पात टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता आपला अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपला कांदा तळून झालेला आहे. आपण काढून घेऊया. मग आपण आता चिकन शिजवून घेऊया. त्याच्यासाठी खडे मसाले आणि हा चिरलेला टोमॅटो. चांगला टोमॅटो शिजवून घेऊया. कारण टोमॅटो चांगला जर शिजला तर त्याचा रस पूर्ण बिर्याणीत उतरतो. त्याला 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण तळलेला कांदा चिकनमध्ये टाकून घेऊया आणि अजून एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण भाताला जे पाणी ठेवलेलं आहे ना ते उकळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया.
हे आता 50% शिजवून घेऊया आपण. चला तर मग आता टोमॅटो शिजले का आपण बघूया. टोमॅटो आता शिजत आले आहे. अजून थोडं टोमॅटो शिजवून घेऊया. बोल. चला तर मग आता आपण ह्यात चिकन टाकून घेऊया. जरा हलवून घेऊया आणि 15 मिनटं वाफ काढून घ्यायची. मग त्याला थोडं आमचं पाणी सुटते. चला तर आता आपला भात उकळून व्हायला लागला आहे. शिजत यायला लागला. अजून एक 2 मिनटं ठेवायचा आणि काढायचं. शिजून झालेला आहे तर आपण काढून घेऊया आता आपला भात. आपण भात सगळा काढून घेतलेला आहे. थोडी वाफ घालून पाणी नितळून घ्यायचं आहे. चला आता आपलं चिकनला पण भरपूर तेल सुटले तुम्ही बघा. आणि आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया. ह्यात जे पाणी झालेलं आहे ना तुम्ही काढू पण शकता किंवा त्यामध्ये दोन्ही मिक्स होण्यासाठी ओतू पण शकता. चला पातेल्यामध्ये तूप टाकून घेऊया कारण आता आपण बिर्याणीला दम देणार आहे. तूप सगळ्यांना लावून घ्यायचं, पुसून घ्यायचं कारण खाली चिकन असं चिटकणार नाही आपण दम देताना. आपण ह्या पातेल्यात चिकन टाकून घेऊया. तुम्ही सगळं पण ओतू शकता आणि तुम्हाला जर असं लेअर कप बनवायचं असले तर कप पण बनवू शकता. सगळीकडे असं पसरून घेऊया चिकन मसाला पूर्ण. त्यानंतर आपण थोडा तळलेला कांदा ह्याच्यावर टाकूया. नंतर आपल्याला भात टाकायचा आहे. आपण भात टाकून घेऊया. आपण अजून राहिलेलं चिकन ह्याच्यावरती टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती तळलेला कांदा आणि कोथिंबीर थोडी घालून घेऊया आणि थोडा राहिलेला जे भात आहे आपला ते टाकून घेऊया. आपण आता तूप टाकून घेऊया. 2 चमचे तूप टाकूया. दम देण्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावरती तवा ठेवून घेऊया. तवा ठेवला की आपण ही जी दम द्यायला ठेवायला बिर्याणी घेतलेली आहे ती तळत ठेवून घेऊया. नंतर ह्याच्यावर पॅक ठेवूया. पॅक ठेवूया आणि ह्याच्यावरती जड वजन म्हणून माझ्याकडे पोळपाट आहे तो ठेवून घेते मी. आता आपण पोळपाट ठेवला आहे. मग 15 मिनटं वापरून घेऊया. चांगला दम बसतोय. आपली बिर्याणी झालेली आहे. बघूया. ती सगळी दम बसलेला आहे. तर आता आपण बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. चला आपण आता घेऊया ताटामध्ये एवढं.